मंडळी नमस्कार। खरं तर गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं आपण बातम्या बघतोय, खड्ड्यांमुळे सामान्य माणसाचे जीव जात आहेत। खड्ड्यांना सगळेजण दोष देत आहेत, खड्ड्यांवर आपला राग व्यक्त करतायत। म्हणूनच की काय खड्ड्याला वाटलं असावं की आपण बोलावं, म्हणून आज खड्ड्यानंच पत्र लिहिलंय आणि त्या खड्ड्याच्या भावना या पत्रात ज्या मांडल्यात त्या तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। नमस्कार, मी तुमचा रस्त्यावरचा खड्डा बोलतोय। तुमच्यापैकी अनेकांचे जीव घेणारा खड्डा। पण मला दोष देण्याआधी माझं हे गाणं तुम्ही नक्की ऐकायला हवं। मला माहिती आहे तुम्हा सगळ्यांचा माझ्यावर खूप राग आहे, पण मी काही असाच आभाळातून पडलेलो नाही। मला रीतसर जन्माला घातलं गेलंय तुमच्या इथल्या व्यवस्थेनं, तुमच्या नेत्यांच्या, अधिकाऱ्यांच्या आणि कंत्राटदारांच्या अभद्र संबंधातून माझा जन्म झालाय। हे सगळे माझे पिताश्री आहेत, पण बाप म्हणून कोणाचं नाव लावावं मला कळत नाही। रस्ता बांधण्याचं टेंडर जेव्हा निघतं तेव्हापासून माझ्या जन्माची कहाणी सुरू होते। कागदावर ती कथा लिहिली जाते। सगळ्यांच्या पैशाच्या भुकेतून माझा जन्म होतो। टक्केवारीनं सगळ्यांच्या तुंबड्या भरल्या जातात, म्हणून रस्ता कुपोषित राहतो आणि कुपोषित आईच्या पोटी माझा जन्म होतो। पाऊस वगैरे ही सगळी निमित्त आहे। तुमच्या सगळ्यांसाठी मी विलन आहे, जणू जल्लाद आहे। कारण रोज डोळ्यानं बघतोय माझ्यामुळे तुमच्या सगळ्यांचे जीव जाताना। जन्मलो तेव्हा लहान असतो, पण व्यवस्थेच्या दुर्लक्षामुळे मी हळूहळू महाकाय, खोल आणि सगळ्यांचा जीव घेणारा ठरतो, भयानक बनतो। रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक वाहनाला, अगदी पादचाऱ्याला मी दुरून सावध करण्याचा प्रयत्न करतो, पण पाण्यामुळे माझा अंदाज अनेकांना येत नाही। जेव्हा एखादी दुचाकी माझ्यावरून जाते तेव्हा तिची चाकं हवेत उडतात, गाडीवरचा ताबा सुटतो आणि चालणारा माणूस खाली कोसळतो। त्या क्षणी त्या वेदनेचा जो आवाज होतो त्यानं माझं काळीज थरथरतं। त्या दिवशी त्या जवानाची गाडी थेट माझ्यात येऊन कोसळली। तो हवेत फेकला गेला, त्याचं हेल्मेट फुटलं आणि रक्ताच्या थारोळ्यात पडला। रुग्णवाहिका आली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता। त्या रात्री मी खूप रडलो। माझ्यामुळे कुणाचा तरी सुखाचा संसार तुटला, उद्ध्वस्त झाला। कुणाची तरी आई एकटी पडली, कुठल्या तरी मातेचं कुंकू पुसलं गेलं। लोक मला शिव्या देतात, शाप देतात, पण यात माझा काय दोष आहे? दोष तुमचा अधिकारी, कंत्राटदार आणि लोकप्रतिनिधींचा आहे, ज्यांना तुम्ही निवडून देता, ज्यांचे तुम्ही बॅनर लावता, ज्यांना तुम्ही हार तुरे घालता, बोकांडी घेता, डोक्यावर घेऊन नाचता। ते सजग राहिले असते तर मी जन्मालाच आलो नसतो। त्यांच्या सोयीसाठी मी पुन्हा पुन्हा जन्माला येत राहतो, पण खरं सांगू मला लोकांचा जीव घ्यायचा नाहीये। मला कोणाच्या तरी मरणाचं कारणही ठरायचं नाहीये। मला या नरक यातनेतून मुक्ती हवी आहे। मी वाट पाहतोय त्या दिवसाची, एका प्रामाणिक लोकप्रतिनिधीच्या हाताची, प्रामाणिक कंत्राटदाराची आणि अधिकाऱ्याची, जे माझ्यात डांबर खडी टाकतील आणि माझं जीव घेणं अस्तित्व संपवून टाकतील। त्या दिवशी तुम्ही आणि मी दोघेही मुक्त होऊ। आणि खरं सांगा, लोकांचे जीव घेणाऱ्या जल्लादाचं आयुष्य कुणाला हवं असतं? तुम्हीच सांगा। चला आपला निरोप घेतो। बोलत बसलो आणि खूप ट्रॅफिक झालं रस्त्यावर, त्यांनाही मुक्त करूया, पुढे जाऊया।